तुम्ही गुगलवर जे काही सर्च करता, यूट्यूबवर जे व्हिडिओज पाहता, कुठे जाता, किती वेळ फोन वापरता, हे सगळं गुगल ट्रॅक करतं. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे तुम्ही ही माहिती स्वतः पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुगल तुमच्याबद्दल काय कलेक्ट करतं, ते कुठे सेव्ह होतं आणि ते बंद कसं करायचं. गुगल काय ट्रॅक करतं? गुगल फक्त सर्च हिस्ट्री सेव्ह करत नाही, तर ते ट्रॅक करतं. तुम्ही कोणते ॲप्स वापरता, कोणत्या वेबसाईट व्हिजिट करता, किती वेळ यूट्यूब पाहता, कुठे ट्रॅव्हल करता, तुमचं लोकेशन हिस्ट्री, व्हॉईस सर्चेस आणि काही वेळा तुमची इंटरेस्टसुद्धा. जर तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर ट्रॅकिंग अजून जास्त असू शकते. हे सगळं कुठे दिसतं? आता सर्वात इंटरेस्टिंग पार्ट, ब्राउझरमध्ये जा आणि सर्च करा गुगल माय ॲक्टिव्हिटी. ही गुगलची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथे तुमची ॲक्टिव्हिटी सेव्ह होते. इथे तुम्हाला दिसेल सर्च हिस्ट्री, यूट्यूब हिस्ट्री, व्हॉईस ॲक्टिव्हिटी, डिव्हाइस इन्फॉर्मेशन, लोकेशन हिस्ट्री. कधीकधी मंथ्स जुनी हिस्ट्रीसुद्धा आपल्याला इथे दिसू शकते. लोकेशन ट्रॅकिंग. सर्वात स्केरी फीचर म्हणजे लोकेशन टाईमलाईन. जर लोकेशन ऑन असेल तर गुगलला माहिती असू शकतं तुम्ही कुठे जाता, किती वेळ राहता, कोणत्या रूटने जाता. गुगल मॅप्स टाईमलाईनमध्ये तुमचा ट्रॅव्हल हिस्ट्री दिसू शकते. हे काही लोकांसाठी यूजफुल असतं, पण प्रायव्हसीसाठी नसतं. हे बंद कसं करायचं? तर आता इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ट्रॅकिंग कमी कसं करायचं. स्टेप 1, गुगल अकाउंटमध्ये जाऊन. स्टेप 2, डेटा अँड प्रायव्हसी ओपन करा. स्टेप 3, वेब अँड ॲप ॲक्टिव्हिटी ऑफ करा. स्टेप 4, लोकेशन हिस्ट्री ऑफ करा. स्टेप 5, ऑटो डिलीट ऑन करा. यामुळे जुनी हिस्ट्री ऑटोमॅटिकली डिलीट होईल. गुगल आपल्याला फ्री सर्व्हिसेस देतं, पण त्यासाठी डेटा कलेक्ट करतं, म्हणून प्रायव्हसी सेटिंग समजून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गुगल ट्रॅकिंगबद्दल माहिती होती का. धन्यवाद.